तर इस्रायलचे इराण आणि लेबनॉन वरती हल्ले हे सुरूच आहेत। इस्रायलचे आतापर्यंत इराणवरती एकूण 7,600 हल्ले झालेले आहेत, तर 2,000 इराणी सैन्याच्या ठिकाणावरती देखील हल्ला चढवण्यात आलेला होता। इस्रायलचे लेबनॉनवरती 1100 ठिकाणांवरती हल्ले झालेले आहेत, तर 380 पेक्षा अधिक हिजबुल्लाहचे दहशतवादी यामध्ये ठार झालेले आहेत। इस्रायलकडून सातत्याने लेबनॉनवरती हल्ले चढवण्यात येत आहेत। 1100 ठिकाणांवरती तब्बल हल्ले करण्यात आलेले आहेत, तर 2,000 इराणी सैन्याच्या ठिकाणांवरती देखील हल्ले झालेले आहेत। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 15व्या दिवशीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच। 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी। अमेरिकेचा इराणचं लष्करी तळ खर्ग आयलँडवरती हल्ला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्बवर्षाव असल्याचं वर्णन। अमेरिकेकडून मुस्तफा खामेनींवर इनाम जाहीर। मुस्तफा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस। खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरती देखील इनाम जाहीर। तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरच्या काळाबाजार आणि साठेबाजीला ऊत। दलालांकडून दुपटीनं पैसे उकळून सिलेंडरच्या विक्री, तर मुंबई, पिंपरी चिंचवड, धुळे आणि परभणीसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई। एअर इंडियानंतर इंडिगोचीही तिकीटं महागली। इंडिगोकडून सर्व उड्डाणांवरती इंधन शुल्क लागू। आखाती देशांमधील युद्धामुळे एटीएफच्या दरामध्ये वाढ झाल्यानं निर्णय। देशात वर्षभरामध्ये 166, राज्यात 41 वाघांचा मृत्यू। राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये आकडेवारी सादर। वन संरक्षणातील हलगर्जीपणा, शिकार, मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे मृत्यू होत असल्याचं समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।